बायर कंपनीने लॉडीस हे तणनाशक आपल्या मका या पिकासाठी दिलेलं आहे। तर हे सुद्धा आपल्याला 20 ते 25 दिवसाचं आपले पीक झाल्यानंतर आपल्याला फवारणी करायची। जमिनीमध्ये पुरेपूर ओला असणं आवश्यक आहे। गोल पानाचं आणि लांब पानाचं जे तण आहे यामुळे पूर्णपणे नायनाट हा होत असतो मित्रांनो। तर हे साधारण 115 ml आपल्याला वापरायचे एका एकरसाठी आणि साधारण 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे। त्यामुळे पूर्णपणे आपण जमिनीवरती व्यवस्थित फवारा करून घ्या। याने सुद्धा लॉडीसने सुद्धा पूर्णपणे जेवढे तण आहे त्याचा नायनाट हा 100% होईल आणि आपल्याला आपल्या मक्काचं जे उत्पादन आहे ते तण विरहित राहील आणि चांगलं उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही। फक्त आपण जे प्रमाण तुम्हाला सांगितलं त्या प्रमाणात वापरायचं आहे मित्रांनो। आणि पाणी वापरताना शक्यतो शुद्ध विहिरीचं बोरवेलचं पाणी वापरू शकता, गढूळ पाण्याचा वापर करायचा नाही, जेणेकरून तणनाशकाचे रिझल्ट जे आहे ते 100% आपल्याला खूप चांगले येतील। हे